श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 3 ते 9 नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कर्क राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा असेल. या काळात तुम्हाला स्थैर्य मिळेल का? घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल का? ग्रहांची हालचाल कोणते बदल घडवणार? कोणत्या क्षेत्रात योग्य दिशा मिळेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कर्क राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा विविध रंगांनी भरलेला असेल. या आठवड्यात काही घटनांमुळे तुमच्या मनात थोडा गोंधळ निर्माण होईल, पण त्यातूनच तुम्ही नवीन आत्मविश्वास मिळवू शकाल. व्यावसायिक, भावनिक आणि कौटुंबिक या सर्व क्षेत्रात काहीतरी नवीन घडताना दिसून येईल. या आठवड्यात तुम्हाला संयम आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. करिअर आणि व्यवसाय. कर्क राशीच्या नोकरदारांना या आठवड्यात बदलीची किंवा बढतीची शक्यता आहे. तुम्हाला नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या हातात असतील. कामात नियोजन आणि नेतृत्व कौशल्य उत्तमरित्या दिसून येईल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांच्या विश्वासास पात्र ठराल, त्यामुळे तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे योग्य फळ दिसून येईल. कर्क राशीच्या व्यावसायिकांना नवीन ऑर्डर, ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात स्पर्धक किंवा शत्रू तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुम्ही शांतपणे विचार केल्यास त्यांच्या वरचढ ठरू शकाल. व्यवसायात कोणतेही नवीन करार किंवा व्यवहार करताना दस्तऐवज किंवा करारपत्रे काळजीपूर्वक हाताळावीत. आर्थिक स्थिती. कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत सामान्य परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च वाढतील. वाहनविषयक किंवा घरातील दुरुस्ती यावर खर्च होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यानंतर तुमचा धनयोग पुन्हा प्रबळ होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. या आठवड्यात अति खर्च करणे टाळा. कर्ज घेतलेल्यांनी हप्ता भरण्यासाठी नियोजनपूर्वक पावले उचला. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबतीत शिस्त आणि संयम हीच खरी आर्थिक कवच ठरतील. आरोग्य. कर्क राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात थोडे नरम गरम असेल. तुम्हाला डोकेदुखी, थकवा व झोपेची तक्रार जाणवू शकते. तसेच घरातील आणि ऑफिसमधील जबाबदाऱ्यांमुळे ताण जाणवू शकतो. स्वतःकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे आठवड्यात झोप पूर्ण करा. योग आणि ध्यान करणे महत्त्वाचे ठरेल. आहारात बदल करा. बाहेरील अन्न टाळावे. मानसिक शांती मिळवण्यासाठी समुद्रकिनारी फेरफटका मारा किंवा निसर्गात वेळ घालवा. कौटुंबिक जीवन. कर्क राशीच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलांच्या शिक्षणाबाबत आनंदाची बातमी मिळेल. स्त्रियांनी आपल्या सर्जनशीलतेला वाव द्या. घरात सजावट, कला व स्वयंपाक यामध्ये कौतुक मिळेल. भावंडांमध्ये छोटे वाद होऊ शकतात, पण प्रेमाने ते वाद सोडवता येतील. घरात सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. तुम्हाला वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. तसेच कर्क राशीच्या व्यक्तींना सामाजिक कार्यात सहभागी होता येईल. तुमचे मित्र परिवाराशी संपर्क वाढतील. तसेच काही जुने मित्र भेटतील, पण अनावश्यक गप्पा आणि वाद यापासून दूर राहणे चांगले राहील. शिक्षण. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना येणारा आठवडा शुभ फलदायी ठरेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना किंवा प्रोजेक्ट सादरीकरण करणाऱ्यांना आठवड्यात यश मिळेल. अभ्यासावर तुमचे लक्ष केंद्रित राहील, पण मित्रांच्या दबावात येऊन वेळ वाया घालवू नका. उच्च शिक्षणाच्या नवीन संधी समोर येतील. त्यामुळे परदेशी शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना मार्ग खुला होऊ शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. कर्क राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा समाधानी असेल. तुम्हाला जोडीदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. तुमच्यातील संवाद सुधारेल, ज्यामुळे तुमच्या नात्यातील गैरसमज दूर होतील आणि प्रेमाचे नाते दृढ होईल.
तसेच कर्क राशीच्या वैवाहिक जोड्यांना हा आठवडा आनंदी जाईल. जोडीदाराच्या भावनांचा आदर कराल. तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. त्यामुळे जोडीदार तुम्हाला उत्तम साथ देईल. तुमच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढेल. तुमचे नाते अधिक मजबूत होईल. या आठवड्यात जोडीदाराशी जुळवून घेणे सोपे जाईल. एकूण कर्क राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आत्मविश्वास दृढ करणारा असेल. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबतीत संयम ठेवावा लागेल. कौटुंबिक आधार मिळेल. कामात यश मिळेल. पण भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता मनाला स्थैर्य द्या. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी आत्मविकास, कौटुंबिक प्रेमाने भरलेला आणि भावनिक स्थैर्याचा असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.